आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला, जो आम्ही निर्गमित केलेला आहे, जो काही ओरिजिनल जो GR आहे, त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, तर त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधून मिळतोय, तर तसाही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत। ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना 1000 रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत। किमान 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे। त्याच्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीमधून मिळत आहेत आणि 500 त्यांना लाडकी बहीणमधून मिळत आहेत आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 28 जून 2 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार, कारण महिना संपायच्या अगोदर पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार असं आत्ताच आपण ऐकलंच। अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। सोबतच काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा झालेली आहे। बँकेमध्ये चेक जमा करायचा आहे हे असं सांगितलं गेलं आहे, कारण महिना संपायला फक्त आजपासून जर बघितलं फक्त तर 2 दिवस राहिलेले आहेत, तर 2 दिवसात फक्त आता या 2 दिवसातच लाडक्या बहिणींना संपूर्ण लाडक्या बहिणींना पैसे वाटप कसे करायचे त्याच्यावरती नियोजन चालू आहे। तुम्ही लक्षात घ्या, आज शनिवार आहे, लाडक्या बहिणींना 100% पैसे हे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी त्याच प्रतीक्षेत आहेत। सरकारचा आता तुम्हाला माहिती आहे की आता महिना संपायला अगदी फक्त 2 दिवस राहिले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष हे लाडकी बहीण योजनेमध्येच झालेलं आहे। तर जो चेक आहे तो चेक मंजूर झालेला आहे, तो चेक आता बँकेत जमा सुद्धा झालेला आहे। तर भरपूर लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का, फक्त एवढं ऐकून पुढे जाऊ नका। जर तुम्हाला माहीत नाही काय करायचं आहे तर मी सांगतो तुम्हाला पैसे येणार नाहीत, काहीही करा तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत नाही। त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओ संपूर्ण बघा, कोणाकोणाला पैसे येणार काय येणार बघा। काल रात्री झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये 2 आनंदाच्या बातम्या आहेत आणि एक थोडीशी वाईट बातमी आहे, तो तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय। आधी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतोय, ती म्हणजे काय, 2 आनंदाच्या बातम्या आहेत। ती म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे आजपासून बहिणींना वितरण सुरू होणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आपल्याला जर बघितलं तर आज मेसेज येतील, काहींना उद्या येतील, काहींना परवा येतील, त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका। भरपूर लाडक्या बहिणींना हे येणार। परंतु दुसरी आता एक गोष्ट महत्त्वाची सांगतोय, ती म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे, सरसकट वाटप होणार नाही, लक्षात ठेवायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना वाटत असेल की मला मेच्या महिन्यात हप्ता आलेला आहे त्यामुळे जूनचा पण हप्ता येईल, असं होणार नाही आहे। तुमचं सगळं डिटेल्स सरकारकडे आहे, बँकेचे डिटेल्स असतील, तुमच्या घरी कोण काम करत असेल, कोण इन्कम टॅक्स भरत असेल, कोणाकडे 4 व्हीलर घेतलेली असेल, ह्या सगळ्यांची डिटेल माहिती सरकारकडे आहे, त्यामुळे त्याची चौकशी होत आहे। अंगणवाडी का सेविका असेल, कुठले तुमची मागचे बॅकग्राऊंडला जे लक्षात घ्या, तुमच्या घरी येऊनच चौकशी होईल असं नाही, त्याची चौकशी तुमची कुठूनही केली जाऊ शकते। तुमच्या बँक अकाउंटवर त्यांच्याकडे आधार कार्डची माहिती आहे, त्यांच्याकडे RTO कडून माहिती आहे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या खात्यांची माहिती आहे जिथं तुम्ही सगळं कामं करता, बरोबर। त्यांच्याकडे रेशन कार्ड विभागाकडून सुद्धा, अन्न पुरवठा विभागाकडून सुद्धा ते माहिती घेतात की खरंच हे यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का, खरंच यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे का, बरं ते आहे तर ते खोटं आहे का, ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित केलेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती सरकार करत आहे। कागदपत्रांची तपासणी ही सरकार करत आहे प्रॉपर, की याचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का, की खोटं आधार कार्ड आहे, नाव वेगळंच आहे, फोटो तिसऱ्याचंच आहे। दुसरी गोष्ट म्हणजे यांचं बँक अकाउंटसुद्धा त्याचंच आहे का स्वतःचं, सगळ्या गोष्टी सगळं सरकार चेक करत आहे। तुम्ही म्हणत असाल की माझं तर सगळं चेक आहे, मला काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम कुठं आहे तुम्हाला सांगतोय, आता तुमची कोणतीही बँक असू द्या, गव्हर्नमेंट असू दे, सरकारी प्रायव्हेट असू दे, समजा कुठली आहे, HDFC आहे, ICICI, ॲक्सिस आहे, SBI आहे, कुठलीही बँक असू द्या किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, तुम्हाला माहिती आहे की आधार कार्ड लिंक हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याची EKYC भरपूर लाडक्या बहिणींचे अकाउंट प्रत्येक वेळेस आपण जर बघितलं तर असे 5 ते 6 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, तर त्यांच्या अकाउंटमध्ये जास्त बॅलन्स गेला जातो, 2.5 लाखापेक्षा जास्त बॅलन्स किंवा ट्रान्झॅक्शन्स हे तिथं दिसले जात आहेत। त्यामुळे प्रॉब्लेम होतो की जे तुम्ही अकाउंट, आता आधार कार्ड तुमचं सगळीकडचं आहे लिंक, त्यामुळे सरकारला लगेच कळतं की कोणाचं ट्रान्झॅक्शन्स किती आहे, कोणाची सेविंग किती आहे। बरं मग हे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न बसतात का, ज्या बसत नाहीत त्यांना बाहेर केलं जात आहे। तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो, गेल्याच 15 दिवसाखाली सरकारी लाडक्या बहिणी ज्या होत्या, म्हणजे सरकारी
त्यांना जॉब होता तरी देखील या योजनेचा त्या लाभ घेत होत्या, ते सरकारपर्यंत पोहोचलं. त्यामुळं लक्षात घ्या, जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये जरी जॉब करत असाल तरी तुमचं सरकारपर्यंत माहिती जात आहे. जोपर्यंत तुमची तक्रार तिथं गेलेली नाही तोपर्यंत तुम्ही सेफ आहात. ज्या दिवशी तुमची तक्रार तिथं जाईल त्या दिवशीपासून तुमचं सगळं बंद होणार आहे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता पहिलं काम काय करायचं सांगतो तुम्हाला. बँकेत जायचं आहे, तुमचं पोस्टाचं खातं असेल पोस्टात जायचं आहे, आपलं आधार कार्ड व्यवस्थित लिंक आहे का. दुसरी गोष्ट, ते आधार कार्ड त्या बँकेचं जे लिंक आहे ते ॲक्टिव्ह आहे का हे बघायचं आहे, कारण आधार कार्डच ॲक्टिव्ह नसेल तर प्रॉब्लेम आहे. आपल्या जे बँक अकाउंट आहे त्याची KYC करायची आहे, बरोबर. हे 3 गोष्टी करायच्या आहेत. चौथी गोष्ट, आपलं रेशन कार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने नाव दिसतं आहे का हे चेक करायचं. नसेल तर रेशन कार्डची KYC लगेच करायची आहे. त्यामुळं मी जे सांगितल्या गोष्टी आहेत त्याचं तंतोतंत ज्यांनी पालन केलं त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांना 100% पैसे येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये येणार आहेत, काय येणार आहेत, सगळं काय सांगतो. लक्षात घ्या, सरकारने एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना घरकुल योजना पुन्हा सुरू केलेली आहे. जर तुम्ही अजूनही हप्ता फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा, कारण नवीन GR आलेले आहेत. कोणाकोणाला घरकुल योजनेची माहिती पाहिजे त्यांनी पटकन सांगा. आता बघा कोणाला किती पैसे येणार आहेत तर तुम्हाला सांगतो मी, तुमच्या अकाउंटमध्ये आपण जर बघितलं तर जूनचा हप्ता 1500 रुपये हा फिक्स येणार आहे. 2100 रुपये अजून येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना सरकार त्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून 50,000 रुपयांचं कर्ज हे देणार आहे. सोबतच सरकारचं असं चाललं आहे की काही ठिकाणी ज्या बँका आहेत त्या स्वतःहून लाडक्या बहिणींना 1,00,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्जसुद्धा द्यायला तयार आहेत. तर हे असं काही बँका त्यांना सहकार्यसुद्धा करत आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. आणि तुम्हाला 100% सगळ्या गोष्टी असेल तर लगेच या लाडक्या बहिणीचे पैसेसुद्धा मिळणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना हे सगळं करतील त्यांना कुठलाही प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही. त्यांना सगळं व्यवस्थित होईल. जूनचा सगळा हप्ता येईल, त्यांच्या मोबाईलवरती खटाखट मेसेज येतील, पैसे सगळं व्यवस्थित सगळं चालून जाईल. त्यामुळं मी जे काय सांगितलं ते काम करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त व्हिडिओ बघतात, परंतु तुम्हाला अशी ओरिजिनल माहिती कोणीही सांगणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा तालुका आणि तुमची बँक सांगायची आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने शेअर करायचा आहे. जवळपास आपण जर बघितलं आज 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्याची तिथं दाट शक्यता आहे आणि 8 ते 9 बँकेमध्ये सुद्धा तिथं आज आपल्याला DBT पाहायला मिळणार आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता पटापटा सगळ्यांनी एक काम करायचं आहे, व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं सगळंच करायचं आहे. तिसरी गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायचं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे कोणतेही प्रश्न असू द्यात, कुठलाही प्रश्न असू द्यात, तुम्ही डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याचं उत्तर दिलं जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.